माजी आमदार गोपाल अग्रवाल यांनी अखेर काँग्रेसचा दुपट्टा गळ्यात घालत आज काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला। गोपाल अग्रवाल हे 2 वेळा विधान परिषद तर 3 वेळा विधानसभेचे काँग्रेसकडून सदस्य राहिलेले आहे। त्यांनी 2019च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा हात सोडत मोदी लाटेत भाजपात प्रवेश केला होता। मात्र भाजपमध्ये त्यांना स्थानिक नेत्यांनी त्रास दिला असा आरोप करत त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि आज अखेर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यासह अनेक दिग्गज नेत्यांचे उपस्थितीमध्ये गोंदिया येथील सर्कस ग्राउंड येथे काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला। गोपाल अग्रवाल यांनी काँग्रेसचा हात धरल्याने गोंदिया विधानसभेचे समीकरण पूर्णपणे बदलले आहे, तर प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात नाना पटोले यांचे हात अधिक बळकट झाले आहे। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं एवढं सांगतो की पुढच्या काळात आपण येणार आहोत गोंदिया जिल्ह्याच्या विकासाचा जो प्लॅन आपण तयार केलेला आहे, गोपाल भैया आणि आम्ही दोघे मिळून या जिल्ह्याच्या प्रत्येक डेव्हलपमेंटचा जो आपलं अपूर्ण काम आहे, ही सगळी कामे पूर्ण करण्याचा विश्वास तुम्हाला देतो। राईस मिल उद्योग पुन्हा उभे करू, धान उत्पादक शेतकऱ्याला 1000 रुपये त्यांना यांनी तर 3,500 केले, आमचं सरकार होतं तर 700 रुपये बोनस दिला होता। आमचं सरकार आल्यानंतर धान उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव तर देऊच, पण 1000 रुपये बोनस त्याच्यावर भरपा होईल। 5 साल पहले मेरे भाजपा के प्रवेश के कारण मुझे दुख हुआ है। जो भूल हमने की थी, विकास की राह में भटककर अपना घर छोड़ चले और फिर वापसी करते हुए इस आनंद के अवसर पर मैं संपूर्ण हमारे गोंदिया जिला भंडारा जिले के रमाकांत जिले के कांग्रेस के कार्यकर्ताओं के क्षमा याचना करना चाहता हूं, जिनको मेरे जाने से बहुत दुख हुआ। गाव माझा न्यूज करिता राधाकिशन चुटे, गोंदिया।